कामठी तालुका में सोयाबीन की फसल पर कीड़ों के प्रकोप के कारण लगभग 80% किसानों ने अपनी फसल खो दी है। कांग्रेस की ओर से पूर्व जिला परिषद अध्यक्ष सुरेश भोयर ने आज मांग की कि सरकार को प्रति एकड़ 50,000 रुपए का मुआवजा किसानों को देना चाहिए। जिला परिषद सदस्य दिनेश ढोले, कामठी पंचायत समिति सभापति दिशा चनकापुरे, कामठी कृषि उत्पन्न बाजार समिति अध्यक्ष अनिकेत शाह ने कामठी पंचायत समिति सदस्य सोनूताई कुथे के नेतृत्व में कामठी तहसीलदार अक्षय पोयाम को सामूहिक निवेदन दिया गया। इस अवसर पर अनुराग भोयर, सुधीर शाहने, नवलोक किशोर दड़मल, कृष्णाजी करट भाजने, प्रकाश गजबिये, मनोज कुथे, जगदीश पौनीकर, अनंता वाघ, नीलकंठ भगत, विनोद शाहने, शांताराम ठाकरे, विजय शिंदे मेश्राम, कोमल तट्टे, मधुकर ठाकरे, ओमराज गोरले, देवेंद्र येडे, अतुल चौधरी, नानाजी झाडे, योगेश झोड, गणेश पारधी, अमोल मोहाड़, प्रफुल्ल डाब, बालाभाऊ दुरुगवार, मंगेश गुरगुसे, शरद गोरले, दिलीप झाड़े, देवीदास राउत और किसान बड़ी संख्या में उपस्थित थे। आमची तालुक्याच्या मध्ये सोयाबीन पिकामध्ये येलो पूर्ण एक रोग आला, त्याच्यामुळे पूर्ण कामठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन उद्ध्वस्त झालेली आहे। म्हणून हे निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले, कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशाताई चनकापुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शाहने, आमच्या पंचायत समितीच्या सदस्य सोनूताई कुथे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनंत वाघ आणि सर्व कामठी तालुक्यातून आलेले सर्व सरपंच मंडळी आम्ही निवेदन याच्यासाठी दिलं कारण कामठी तालुक्यातील सर्व सोयाबीन 80-90% सोयाबीन उद्ध्वस्त झालेली आहे आणि आमची मागणी आहे की आपण 50 हेक्टरी 50,000 रुपये त्या सोयाबीनच्या पिकाचं नुकसान झालं त्यामुळे दिली पाहिजे। कारण आपल्याला माहित असेल कामठी तालुक्यातला शेतकरी या मागच्या 15-20 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाकीच्या पिकाचं सुद्धा नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। म्हणून हे सर्व निवेदन आम्ही तहसीलदाराकडे दिलेलं आहे आणि कामठी तालुक्याच्या वतीनं आमची मागणी आहे की आम्हाला सोयाबीनचे जे नुकसान झालं ते हेक्टरी 50,000 रुपये त्या ठिकाणी मिळाले पाहिजे। ही आमची सगळ्याच्या वतीनं कामठी तालुक्यात जे नुकसान झाले असेल त्यांच्या वतीनं आमची त्या ठिकाणी मागणी। जेवढं पीक आपल्याकडे महसूल आपल्या कृषी विभागाकडून पेरलं असेल त्या कामठी तालुक्यामध्ये 90% सोयाबीनच्या पिकाचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ते पूर्ण त्या ठिकाणी भरपाई दिली पाहिजे हीच आमची प्रामुख्याने त्या ठिकाणी मागणी आहे।